बियॉन्ड बुक्सच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण बियॉन्ड बुक्स मध्ये वेगवेगळ्या फील्डमधल्या एक्सपर्ट्सना बोलवत असतो आणि ते इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. उद्देश हा की विद्यार्थ्यांचा प्रवास सोपा आणि यशस्वी व्हावा. तर आज आर्किटेक्चर फील्डची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सानिध्य शहा आणि मेहुल सेठिया. तर नमस्ते सानिध्य. नमस्ते मेहुल. तर मी आपल्या पाहुण्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. मेहुलने युके मधल्या नामांकित ए स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून मास्टर्स पूर्ण केले आणि इंटरनॅशनल स्टेडियम डिझायनिंग मधला त्याचा अनुभव खूप दांडगा आहे. आणि शिवाय भारतामध्ये पण आर्किटेक्चर फील्डमध्ये मेहुलचं काम झालेलं आहे. आणि सानिध्यने पुण्यातल्या PVP कॉलेजमधून त्याचं आर्किटेक्चर कम्प्लीट केलं. नंतर मुंबईतल्या मुंबई स्टुडिओ सोबत काही काळ काम केलं. त्यानंतर बेंगलोरमध्ये 2 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी विविध प्रोजेक्ट्स वरती त्याला काम करण्याची मिळाली. थ्रेशोल्ड कंपनीमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी पुण्यामध्ये स्वतःची फर्म उभी केली आहे स्वतःच्या हिमतीवर आणि त्याचं नाव आहे कॉमन सेन्सेस स्टुडिओ. तर असे गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत. तर जसं म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मला आत्ताच तुमच्यामधला तो स्पार्क दिसतोय. तर आपण मुलांना या फील्डची माहिती व्हावी म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की खूप लोकांना आर्किटेक्चर म्हणजे काय हेच माहिती नसणार आहे. तर पहिल्यांदा मला तुम्ही सांगा की आर्किटेक्चर म्हणजे काय. आर्किटेक्चर बेसिकली इज आर्किटेक्चर मध्ये जे पण आपण आजूबाजू आपले जेवढे पण बिल्डिंग बघतो त्या सगळ्यांचं ड्रॉइंग्स करणे म्हणजे ते डिझाईन करणे, तो सगळा आर्किटेक्चरचा भाग असतो. मग त्याच्यात सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे बिल्डिंग असू शकतात, फ्रॉम बंगलोज ते स्कूल्स असू शकतात, गव्हर्नमेंट बिल्डिंग्स, ते सगळं त्या आर्किटेक्चरच्या खाली येतं. तर दॅट इज बेसिकली व्हॉट आर्किटेक्चर इज. म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू व्हायच्या आधीची ही प्रोसेस आहे की येस येस. आणि ते सगळ्याला लागू पडतं. म्हणजे तुमचे मॉल्स असतील, बिल्डिंग असतील, येस, काही सगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स म्हणजे सगळे आर्किटेक्चरच्या अंडर येतात. ओके. त्याच्या डिझायनिंगच्या याला आर्किटेक्चर डिग्री लागते. तर मला हे सांगा की हे फील्ड कुणासाठी आहे आणि कुणासाठी अजिबात नाही असं तुम्हाला वाटतं. म्हणजे काय त्याच्यासाठी लागणार आहे लोकांना ते माहिती पाहिजे. म्हणजे आर्किटेक्चर मध्ये आर्किटेक्चर माझ्याप्रमाणे क्रिएटिव्ह फील्ड आहे. म्हणजे त्याच्यात टेक्निकल नॉलेज पण लागतं, पण आपलं एन्व्हायरमेंट कसं बनवू शकतो त्याची पण रुची हवी आणि ते किती आपण चांगलं करू शकतो स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठी. तर आर्किटेक्चर त्याची प्रॅक्टिस आहे. आर्किटेक्चर कोणासाठी नाही हे म्हणजे ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी किंवा इमॅजिनेशन किंवा ऑब्झर्वेशन स्किल्स थोडी अशी वाटते की कमी आहेत, तर त्यांनी आर्किटेक्चर करण्यासाठी थोडं एक सेकंड थॉट द्यायला पाहिजे. कारण ऑब्झर्वेशन हा खूप मोठा पॉइंट आहे. म्हणजे एक छोटी छोटी वस्तू पण तुम्हाला ऑब्झर्व करायला लागते नंतर पण, आणि आत्तापासूनच ते डेव्हलप होतं. तर ते जर तुम्हाला वाटतं की थोडं कमी आहे किंवा नाहीच आहे, तर यू शुड अवॉइड आर्किटेक्चर. हा, म्हणजे आपल्याला लहानपणीपासून लक्षात यायला लागतं की म्हणजे ते एक नॅचरली ते येत असेल तर चांगलंच आहे. पण तुम्ही एक हे पण करू शकता, म्हणजे ते डेव्हलपेबल स्किल्स आहेत, पण ते फक्त तुमचे ब्रेड अँड बटर सारखं एकदम स्मूथ नसणार. मग थोडं टफ म्हणजे ते इमॅजिनेशन आणि ऑब्झर्वेशन बेसिकली ते चांगलं पाहिजे. येस. आता या कोर्सचं ड्युरेशन काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर त्याची थोडी माहिती मुलांना द्या. ह्याची म्हणजे ड्युरेशन आत्ता 5 इयर्स आहे. गव्हर्नमेंट मध्ये टॉक्स आहेत की 4 इयर्स करणारे, पण ते नाही होणार. ते 5 इयर्सच राहणार आणि खूप टाइम साठी 5 इयर्स राहणार ते. आणि त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम असते, नाटा म्हणून. आणि 12th नंतर आहे. 12th नंतर असते. म्हणजे सीईटी कसं इंजिनिअरिंग साठी असतं, तसं आर्किटेक्चर साठी नाटा असतो
नाटा म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचे कॉलेजेस करू शकता तुम्ही, पण IIT मध्ये पण आर्किटेक्चर असतं. तर त्याच्यासाठी IITचं सेकंड पेपर असतं BArch साठी, बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर साठी पेपर 2 म्हणून. तर JEE ऍडव्हान्स नाही, पण JEE नॉर्मल जी पहिली JEE असती त्याच्यात सेकंड पेपर असतो, मेन्स मधलं सेकंड पेपर असतं. तर ते आणि मग ऍडव्हान्स पण क्लिअर करायला लागतं. तर ते IITs मधनं पण आर्किटेक्चर करू शकतो. त्यावेळेस नाटा द्यायची गरज नाही त्यांना. नाटा द्यायची गरज नाही, पण IIT मध्ये मिळणं पण सोपं नाही. जसं इंजिनिअरिंगचं असतं तसंच, म्हणजे एक नाटा आणि IIT साठी JEE, तसंच CET आणि हे असतं इंजिनिअरिंग साठी असतं. मग या नाटाच्या प्रिपरेशन साठी पुन्हा किती टाइम द्यावा लागतो? म्हणजे 12th नंतर करू शकतो प्रिपरेशन का आधीच केली पाहिजे? आधीच केलेली बरी. 12th नंतर म्हणजे क्रॅश कोर्सेस वगैरे असतात. पण तेच, जर तुम्हाला ते माहितीये, क्रिएटिव्ह आहात तुम्ही किंवा इमॅजिनेशन चांगलं आहे, तर तुम्ही क्रॅश कोर्स किंवा एक वर्षाचा कोर्स पण करू शकता. पण जर तुम्हाला वाटतं की नाही, थोडे स्किल्स कमी आहेत, तर ते 2 वर्षाचं कोर्स केलं तर चांगलं असतं. म्हणजे ते IIT तेवढं टफ नसतं की तुम्ही 8वी पासूनच तयारी चालू करायची, तसं नसतं. 10th नंतर तुम्ही ब्रेक घेऊन करू शकता. म्हणजे वीकेंड बॅचेस वगैरे, वीकेंड बॅचेस असतात. 2 वर्षाचं केलं तर युजली वीकेंड बॅचेसच असतात. आणि जर क्रॅश कोर्स वगैरे केलं तर रोज असणार ऑब्व्हियसली ते. म्हणजे असं नाही की तुम्ही 12वी झाल्यावर ते शोधायला सुरुवात करा. आता नाही, तुम्ही 10वी पासूनच आता विचार केला पाहिजे की आता पुढे आपल्याला काय करायचंय आणि मग कुठली एंट्रन्स लागते ते बघणं गरजेचं आहे. तसं म्हणजे आर्किटेक्चर साठी सुद्धा ते गरजेचं आहे की तुम्ही नाटाचे प्रिपरेशन चालू करा आता. हे इम्पॉर्टंट. ओके. म्हणजे आणि पुण्यात कुठले कॉलेजेस आहेत किंवा पुण्यात महाराष्ट्रात हे चांगले कॉलेजेस आपण जर म्हटलं आर्किटेक्चरचे? एक पॉइंट मला ऍड करायचा होता की सायन्स 10वी नंतर सायन्स घ्यावं लागतं. आधी कॉमर्स आणि सायन्स चालायचं, पण आता सायन्सच घेतलेलं बेटर आहे. हो. आणि यू शुड हॅव अ गुड अफेअर अंडरस्टँड, म्हणजे मॅथ्सचं पुन्हा त्याच्यामध्ये. हो, PCM आणि मॅथ्स. PCM तर घ्यावंच लागेल सायन्स मध्ये आयडियली, पण बेसिकली मॅथ्स तुमचं चांगलं असावं. इफ यू फील की मॅथ्स लागतं आणि फिजिक्स लागतं थोडंफार, इट्स नॉट नेसेसरी नाहीये, पण मॅथ्स तर इज इम्पॉर्टंट बेस फॉर आर्किटेक्चर ऑल्सो. आणि कॉलेजेस तर पुणे बॉम्बे साइड चांगले कॉलेजेस आहेत जास्त. त्याच्यात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पण असतात. गव्हर्नमेंटमध्ये बॉम्बेमध्ये जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे दॅट इज द नंबर 1 देअर. पण त्याच्यात सीट्स खूप कमी असतात. तर मग बाकी अजून तिथे कमला रहेजा म्हणून आहे, रचना संसद बॉम्बेला आहे, आणि पुण्यातले चांगले अजून PVP आहे, आणि ब्रिक्स म्हणून अजून कॉलेज आहे. तर आहेत कॉलेजेस आहेत. पुणे बॉम्बे साइड जास्त कॉलेजेस. पुणे बॉम्बे साइडला जास्त. येस, महाराष्ट्र एरिया, महाराष्ट्रामध्ये. आणि एकंदर खर्च जर सगळं प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर म्हटलं तर खर्च किती येतो आर्किटेक्चर पूर्ण करण्यासाठी? इयरली 1 लाख पर इयर येतो. पुणे युनिव्हर्सिटीशी लिंक्ड असेल किंवा युनिव्हर्सिटीशी लिंक्ड असेल तर, डीम्ड असेल तर अजून जाऊ शकतो फीस. आणि प्रायव्हेटला 1/4 होईल खर्च, म्हणजे अंदाजे 25,000 पर इयर. गव्हर्नमेंट कॉलेजला कमी येईल. हो, गव्हर्नमेंटला कमी आहे. पण जेवढं बघितलंय तेवढं प्रायव्हेट कॉलेजेसचं शिक्षण पण तेवढं जास्त चांगलं आहे. हे म्हणजे उलट आहे, हे MBBS सारखं नाहीये की तुम्हाला गव्हर्नमेंट भेटलं तर तुमचं शिक्षण, असं नाहीये. त्याच्यात प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये शिक्षण पण तेवढं चांगलं जास्त आहे, तुम्हाला पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजच्या प्रमाणे. हो. अच्छा, म्हणजे तिथला स्टाफ आणि ते सगळ्याच गोष्टी. ओके. आणि जेव्हा कोर्स पूर्ण होतो त्यावेळेस कुठली त्यांना डिग्री कुठली मिळते आणि त्याचा सिग्निफिकन्स काय? कोर्स 5 वर्षानंतर तुम्हाला बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरची डिग्री भेटते. अच्छा. आणि त्याच्यावर तुम्हाला लायसन्स अप्लाय करायला लागतो. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर दिल्लीमध्ये आहे, तो अप्लाय करायला लागतो. तो एकदा आलं की मग तुम्ही ते डिग्रीचा ऍक्च्युअल बेनिफिट असतो. नाहीतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर डिग्री नुसती असेल तर तुम्ही फक्त डिझाईन करू शकता, पण जर तुम्हाला बिल्डिंग खरंच बांधायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या आर्किटेक्ट कडे जायला लागेल आणि त्याला सगळं आपलं डिझाईन द्यायला लागेल की तो आपलं पासिंग करणार, असं लायसनिंग वगैरे. तर त्याच्यासाठी म्हणजे डिग्री तर भेटणारच, पण
जर लायसन्स नसेल तर ती डिग्रीचं व्हॅल्यू कमी होतो मग असं. अच्छा, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? नाही म्हणजे नॉर्मल एक ऍप्लिकेशन असतं, तुम्हाला Okay. तुमचे सर्टिफिकेट्स आणि ते सगळं सेंड करायला लागतं अच्छा. आणि ते हे पाठवतात लगेच लायसन्स. एक फीज असते बहुतेक ₹1000 काहीतरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते लायसन्स भेटतं असं. अच्छा. आणि एकंदरीत हा कोर्स जो आहे आर्किटेक्चरचा, तर तो जॉब ओरिएंटेड म्हणता येईल की बिझनेस ओरिएंटेड, कसा वाटतं तुम्हाला? आर्किटेक्चर झाल्या जॉब करणं नेसेसरी आहे. अच्छा, ते तर compulsory आहे. म्हणजे ते एक्सपिरियन्स साठी, कारण की जे पण सगळं कॉलेजमध्ये शिकतो दॅट इज फक्त बेसिक आहे, पण म्हणजे ऍट ऍक्च्युअल खरंच लाईफमध्ये काय चालू आहे ते सगळं एक्सपिरियन्स घेतलेला कधी बरं आहे. पण इव्हेंच्युअली क्रिएटिव्ह फील्ड असून स्वतः बिझनेस चालू करणं हाच बेटर उपाय ऍज इन फायनान्शियली पण आणि सॅटिस्फॅक्शन साठी पण. हा म्हणजे आर्किटेक्चर असं इंजिनिअरिंग सारखं नाहीये की एकदा चांगला जॉब लागला की लाईफ टाईम मी हे करू शकतो. तर आर्किटेक्चर मध्ये प्लेसमेंट्स पण असं नसतात. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही शोधायचं काम, तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही मग त्याच्यात पुढे पुढे जाऊ शकता असं. म्हणजे स्वतःच केलेलं कधी पण जास्त चांगलं, कारण तुमच्या क्रिएटिव्हिटीला तिथे वाव मिळतो. तुम्ही दुसरीकडे केलं कदाचित तेवढा वाव तुम्हाला मिळणार पण नाही. फक्त तुम्हाला जर म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि म्हणजे क्रिएटिव्हिटीचं फील्ड थोडं कमी म्हणजे काय एक मिनिट फक्त फायनान्शियली जर तुम्हाला स्टेबल व्हायचंय जॉब करून, तर कॉर्पोरेट्स पण असतात इंडियामध्ये. कॉर्पोरेट्स पण आहेत खूप, जे MNCs वगैरे म्हणतो आपण, ते पण आहेत. पण त्याच्यात तुमचं शॉर्ट टर्म गेन लगेच हवंय तर ते करू शकतो. पण त्याच्यात असं होतं की तुमचं क्रिएटिव्हिटी झिरो असणार. मग ते फक्त तुम्हाला डेस्क जॉब कसं असतं तसं असणार. मग MNC मध्ये पैसे मिळतील. हो, आणि ते कॉर्पोरेट असल्यामुळे तुम्हाला तसे ग्रोथ पण असते. म्हणजे असोसिएट ते वरती प्रमोशन होत जातात. पण ते तुमच्या पर्सनल ह्याच्यावर आहे की तुम्हाला किती ते करायचंय. म्हणजे तुम्हाला एंड गोल फायनान्शियली स्टेबल आहे का क्रिएटिव्हिटी आणि फायनान्शियली स्टेबल पाहिजे, तर ते एक पर्सनल हे असतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला हायर एज्युकेशनची पण गरज पडत असेल? नाही, कंपल्सरी नाहीये. MNCs मध्ये जायला कंपल्सरी नाहीये. तुम्हाला फक्त ते जे सॉफ्टवेअर स्किल्स वगैरे जे असतात ते तुम्हाला कॉलेजमध्ये नाही शिकवत, पण तुम्हाला ते आयडिया येतात की काय काय पाहिजे असतं, रिक्वायरमेंट्स काय काय, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही मग डायरेक्ट कॉर्पोरेट मध्ये पण जाऊ शकता. असं हे नाही. अजून मला असं विचारायचं होतं की तुम्ही जे पूर्ण 5 वर्ष शिकता, आता मोठा कोर्स आहे म्हणजे तो, तर त्याच्यामध्ये असे कुठले सब्जेक्ट शिकवले जातात आणि इंटरेस्ट येतो का त्याच्यामध्ये? इंटरेस्टिंग आहेत का? म्हणजे 5 इयर्स कसं असतं, 2 ह्याच्यात डिवाइडेड असतं बेसिकली. 1st to 3rd इयर आणि 4th आणि 5th इयर हे 2 भाग झाले. तर 1st to 3rd इयर ते तुमचं सगळं फाउंडेशन स्ट्रॉंग करतात. ओके. म्हणजे तुमचं ड्राफ्टिंग असो किंवा कलर थिअरी असो किंवा प्रपोर्शनेट स्केल, म्हणजे हे खूप फाउंडेशन लेवलचे स्किल्स असतात. आणि डिटेलिंग वगैरे ओरिएंटेड, म्हणजे वुड वर्क कसं करायचं ते सगळं, म्हणजे खूप बारीक हे शिकवतात. आणि डिझाईन पण शिकवतातच ऑब्व्हियसली. आणि 4th आणि 5th इयर मध्ये तुम्हाला जास्ती करून प्रॅक्टिकल म्हणजे प्रोफेशनल प्रॅक्टिस म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्याच्यात म्हणजे प्रोफेशनली तुम्हाला प्रॅक्टिस कसं करायचं विथ सायमल्टेनियसली डिझाईन पण असतं त्याच्यात. म्हणजे डिझाईनवर जास्त फोकस असतो, पण रिअल लाईफ मध्ये कसं करायचं ते बुक वरनं शिकवतात. पण ते बुकिश नॉलेज असतं, ते एकदा फील्ड मध्ये गेल्यावरच ऍक्च्युअल नॉलेज येतं. ऍक्च्युअल नॉलेज येतं, पण ते पण घेणं गरजेचं आहे. हो, येस ते पण ते हेल्प करत असेल कुठे. हो, डिझाईन 5 इयर्स कंटिन्युअस असणारच, पण 4th आणि 5th इयर मध्ये जास्त फोकस असतं डिझाईन मध्ये, की ते थिसिस असतं मग 5th इयर मध्ये. तर ते सगळं आहे. म्हणजे हेक्टिक असतं 5 वर्ष. हेक्टिक तर हो, म्हणजे तुम्ही कुठलीही फील्ड चूज करणार ना, तर आर्किटेक्चर इज वन ऑफ द मोस्ट हेक्टिक कोर्स आणि फील्ड पण ऍक्च्युअली. कारण मी असं ऐकलं होतं की थेरॉटिकल पार्ट कमी असतो आर्किटेक्चर मध्ये, असं काय आहे का? हो, थेरॉटिकल म्हणजे एकदमच म्हणजे मला वाटतं ते कॉलेज टू कॉलेज डिफर करतं त्यांची पद्धत कशी आहे. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये हिस्ट्रीवरती पण आर्किटेक्चरच्या तसं पण सगळं होतं. थोड्या कॉलेजेसमध्ये डिरेक्टली प्रॅक्टिकल ह्याच्यात. पण आर्किटेक्चर प्रॅक्टिस करायची एक्झिक्युशन लेवलवरती जास्त आहे, तर ते तसं आहे की थिअरीपेक्षा कमी प्रॅक्टिकल
कसं होईल, कसं साईटवर घेऊन जाता येतं, लोकांना घेऊन पुढे कसं जायचं, त्या सगळ्या गोष्टी येतात आणि ते म्हणून 5 वर्ष लागतात ते सगळं डेव्हलप करायला आणि प्लस वर्क एक्सपिरियन्स. आणि सानिध्य, तू मगाशी म्हटलं होतं की मॅथ्स गरजेचं आहे त्याच्यामध्ये, चांगलं असणं. तर म्हणजे त्याचा कुठे सिलेबसशी संबंध किंवा प्रॅक्टिकल लाईफशी कुठे संबंध? म्हणजे आर्किटेक्चर इफ बेसिकली बघितलं तर इफ मला कुठली बिल्डिंग ऑन साईट बांधायची आहे तर मला त्याला मेजरमेंट्स द्यावे लागतात कुठल्याचे, की बाबा समोरच्याला त्याला फक्त बांधता येतं पण त्याला काय किती बांधायचं ते माहिती नाहीये. तर आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा एक रेसिडेन्शियल बिल्डिंग करतोय तर रेसिडेन्शियल बिल्डिंगचे सगळे कॅल्क्युलेशन असतात की बाबा एवढ्या स्क्वेअर फूट मध्ये एवढं बिल्डिंग बसते, ह्याला एवढंच बसू शकतं, इथे एवढं बसू शकतं. तर त्या गोष्टींमध्ये खूप कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी असतात. म्हणजे डिझाईन इज वन पार्ट ऑफ इट, पण लोकांना ते समजवण्यासाठी की बाबा तुला 10x10चं घर भेटतंय, तुला 15x15चं घर भेटतंय, त्या गोष्टी तर ते क्वांटिटेटिव्ह पण त्याला करावं लागतं तुम्हाला, म्हणून मॅथ्स गरजेचं असतं. म्हणून गरजेचं आहे, राईट. आणि एक चांगला आर्किटेक्ट घडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? की सगळेच डिग्री घेऊन बाहेर येणार आहेत, पण तुम्ही बाहेर जाताना, आता बाहेर जेव्हा येताय कॉलेजमधून आता, तर त्यावेळेस एक तुम्ही चांगला आर्किटेक्ट आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 5 वर्षामध्ये काय मेहनत घ्यावी लागते बेस्ट आर्किटेक्ट होण्यासाठी? चांगलं आणि वाईट असं म्हणजे मार्क्सनी नाही कळणार ते की चांगलं आणि वाईट कसं आहे. ते तुम्ही प्रॅक्टिस करण्यानंतरच तुम्हाला कळतं की तुम्ही चांगले आहात की नाही. त्याच्यासाठी एक 5th इयर मध्ये किंवा 4th इयर मध्ये तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये करता ते इंटर्नशिप्स असतात, तर त्याच्यात तुम्हाला तुमचे स्किल्स किती आहेत ते तुम्हालाच कळून येतं असं. तर ते एक आहे मेजरिंग फॅक्टर. पण नुसतं मार्क्स चांगले आले किंवा तसं आलं तर तुम्ही यू आर नॉट द बेस्ट आर्किटेक्ट जर फक्त मार्क्स चांगले आले तरी. असं तुम्हाला प्रॅक्टिस करूनच कळतं. तुम्हाला क्लायंट्स कसं हँडल करू शकता किंवा नाही ते सगळं, म्हणजे कम्युनिकेशन कसं आहे ते. त्याच्यासाठी इंटर्नशिप वगैरे पण असते? इंटर्नशिप्स असतेच, कंपल्सरी असतेच, 6 महिन्याची इंटर्नशिप्स असतेच. आणि त्याच्यातच तुम्हाला ते, म्हणजे आता डिपेंडिंग कुठल्या फॉर्म मध्ये तुम्ही काम करताय, तुम्हाला काय काम देताय त्याच्यावर खूप मॅटर करतं तुमचं पुढचं ग्रोथ पण आणि करिअर पण तसं. आणि सानिध्य, मी असं ऐकलंय की वेगवेगळे कॉम्पिटिशन्स पण असतात आणि तू पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तर त्याचा कितपत उपयोग होतो आणि काय आहे त्याचा? तर म्हणजे त्या लेवलला जेव्हा स्टुडंट असतात तेव्हा त्यांनी त्या कॉम्पिटिशन्स कडे लक्ष द्यायला पाहिजे काय, तर थोडंसं ते डिटेलमध्ये सांग. तर म्हणजे अकॅडमिक्सच्या टाइमला पण कॉम्पिटिशन असतात आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये पण कॉम्पिटिशन असतात, रिअल प्रोजेक्ट्स वरती पण. तर दॅट इज ऑल्सो, ते पण एक वे आहे की तुम्ही किती चांगले आर्किटेक्ट का नाही त्याचं कळू शकतं की तुम्ही किती जिंकतात. असं पब्लिकली तुम्ही तुमचे किती प्रोजेक्ट चांगले हे जिंकतायत. तर कॉम्पिटिशनचा अकॅडमिक्सच्या टाइमला फायदा हा होतो की अकॅडमिक्स म्हणजे लाईक शाळेसारखंच की एक फिक्स करिक्युलम असतो, पण तुमची खरी क्रिएटिव्हिटी जेव्हा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यात, आणि तुम्हाला म्हणजे कॉम्पिटिशन्स मध्ये बेसिकली तुम्हाला एक ब्रीफ देतात की बाबा हा प्रॉब्लेम आहे, इथे ही बिल्डिंग करायची आहे, आता तुम्ही कसं नवीन वे मध्ये करू शकता समजा. आणि त्या कॉम्पिटिशन तुम्ही समजा जिंकला तर तुमचा अकॅडमिक्सच्या वेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढतो की बाबा माझ्या क्रिएटिव्हिटी आहे आणि लोकांना पण कळतं की हा काहीतरी आपल्याला नवीन देऊ शकतो किंवा ह्याचं काम चांगलं आहे. आणि इव्हन इफ अकॅडमिक झाल्यानंतर पण तुमची जेव्हा प्रॅक्टिस सुरू होते, ऑल ओव्हर द वर्ल्ड खूप कॉम्पिटिशन्स असतात इंटिरियर्स आणि आर्किटेक्चर मध्ये. तर पीपल स्ट्राईव्ह टू, म्हणजे लोक मेहनत करतात की माझे प्रोजेक्ट त्या कॉम्पिटिशन मध्ये यावेत आणि जिंकावेत, सो दॅट त्या कॉम्पिटिशनमुळे पण त्यांना अजून काम भेटतं, कारण की लोक बघून येतात की हा अवॉर्ड विनिंग आर्किटेक्ट आहे. तर तसं अवॉर्ड विनिंग म्हणजे तुमच्या याला टॅग लागलं तर लोकांना वाटतं की ह्याचं काम चांगलं असेल. तर तुम्ही त्या कॉलेजच्या लाईफ मध्ये केलेल्या या कॉम्पिटिशन्स आणि जिंकलेल्या त्याचा तुम्हाला नंतर पण फायदा होतो. येस येस. तर तो त्याचा आणि स्वतःचा पण कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप होतो, कारण की आर्किटेक्चर स्लो फील्ड आहे. तर तुमचे सगळे आयडियाज कधी पण जाऊन बिल्ड होणार नाही, पण ऍटलीस्ट तुम्ही जे आयडियाज विचार केलेत पेपरवरती पण ते व्हॅलिडेट झाले, म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं की ते चांगलं झालंय, तुम्हाला प्राइस दिलं, तर तुमचा तो कॉन्फिडन्स त्याप्रमाणे वाढतो, बूस्ट होतो की हा बाबा की मी विचार तर चांगला करतो, आता मी माझ्या ऍक्च्युअल लाईफ मध्ये ते सगळं एक्झिक्यूट करेल तसं. आणि तुम्ही दोघांनी असं केलं असेल ना पार्टिसिपेट, तर कोणत्या अशा कॉम्पिटिशन जिंकलेल्या वगैरे अशा काही आहेत तुमच्या नावावरती? पुण्यात
आता रोहन बिल्डर्स म्हणून आहेत पुण्याचे मोठे हा, रोहन builders येस, नाही तर ऐकलेलं. त्यांची द ड्रॉइंग बोर्ड म्हणून कॉम्पिटिशन होते. ओके. ती आता इंटरनॅशनल लेवलवरती होते. अच्छा. तर ती एक चांगली कॉम्पिटिशन आहे. तिथे ते लोक एव्हरी इयर नवीन प्रॉब्लेम देतात. म्हणजे अच्छा. ते कुठला तरी जुना वाडा घेतील, ते म्हणतील की तुम्ही याला डिझाईन करून नवीन कसा करा. आणि त्याच्यात म्हणजे इंटरनॅशनली लोकांचे हे येतात आणि त्याच्यात स्टेजेस असतात अँड देन 10 लोकांना फुल पॅनल समोर एक्सप्लेन करावं लागतं त्यांचं ओके. डिझाईन आणि त्यातले विनर्स ते सिलेक्ट करतात. अच्छा. तर त्याच्यात फायदा म्हणजे ऑब्व्हियसली कॅश प्राइजेस वगैरे तर असतात, तो तर फायदा होतो. आणि बाकी आहे की जे बाकी आताचे जे मोठे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्याशी तुमचा संवाद होतो. हा. ते लोक तुम्हाला इंटर्नशिप ऑफर करू शकतात किंवा ते हा, म्हणजे तुम्हाला त्यांना काम आवडलं तर तुम्हाला हा लगेच येस recognition तर ते मिळेल. पण होतं. तर तसं आहे. तर तो त्याचा फायदा होतो. तर ते मी 2019 मध्ये जिंकलेलो. मग अच्छा. 2020 मध्ये परत मी फायनलिस्ट होतो. तर दॅट इज वन ऑफ द कॉम्पिटिशन्स. मग ती तर वेगळी असते. मग अजून 5th इयर मध्ये फायनल सगळ्यांना एक थिसिस करावी लागते. 6 महिन्याचा थिसिस हा एक सब्जेक्ट असतो. तो अच्छा. डिझाईन थिसिस सब्जेक्ट असतो. बरं. तर तो 6 महिन्याचा एकच प्रोजेक्ट, ऑल आर्किटेक्ट्स हॅव टू डू दॅट. तर त्याचे पण मग सगळ्यांसाठी एक सब्जेक्ट असतो. हा एकच सब्जेक्ट असतो. म्हणजे आर्किटेक्चर पास होण्यासाठी जे फायनल असं समजायचं फायनल एक्झाम, बट अच्छा. आर्किटेक्चर म्हणून तुम्हाला एक अख्खा प्रोजेक्ट स्वतः घ्यायचा असतो आणि स्वतः डिझाईन करायचा असतो. अच्छा. तर तुम्ही म्हणजे त्याच्यात प्रत्येक जण वेगळं वेगळं प्रत्येक जण वेगळं अच्छा, वेगळं आलं करतो. लक्षात. येस हा. येस येस. हा. तर त्याच्यात पण त्याचे पण खूप कॉम्पिटिशन असतात पॅन इंडिया, इंटरनॅशनल लेवलवरती पण. इंटरनॅशनल. येस येस येस. ओके. हो. ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा. आणि हायर एज्युकेशनचं काय आहे ह्याच्यामध्ये? हायर हायर एज्युकेशन एज्युकेशन आपल्याकडे कसं आहे, बाहेर कसं आहे? हायर आणि त्याचा एज्युकेशन उपयोग म्हणजे कसा होऊ शकतो? आपल्या इथे पण आहे चांगले कॉलेजेस आहे. गुजरात, दिल्ली मध्ये आहे चांगले कॉलेजेस आणि बाहेर पण आहेच ऑब्व्हियसली. पण तुम्हाला हायर एज्युकेशन का करायचंय ते पहिले एक फर्म हे पाहिजे की ओके. कशात स्पेशलायझेशन करायचं आहे. म्हणजे हे सेम असतं. आर्किटेक्चर नंतर तुम्हाला स्पेशलायझेशन जर करायचं असेल तर अच्छा. ते करू शकतो. ते मास्टर्स असतं. तर सगळ्यात कॉमन आणि खूप आता ट्रेंड मध्ये आहे ते एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर आहे. तर ते सस्टेनेबिलिटी आणि त्याच्यावर खूप हे रिसर्च वगैरे करतात. तर ते एक पॉइंट आहे. आणि म्हणजे बाहेर पण जाऊच शकता तुम्ही. बाहेर फक्त ते कसं आहे ते थोडं 10 वर्ष पुढे आहे आपल्याशी, टू बी ऑनेस्ट. म्हणजे पुण्यात पण इंडियामध्ये पण आहेत कॉलेजेस चांगले, खूप चांगले आहेत. SPA दिल्ली आहे, सेप्ट आहे गुजरातमध्ये. अच्छा. ते खूप चांगले कॉलेजेस आहेत. पण ते एक टीचर्स वगैरे खूप चांगले आहेत. पण ते एक आहे ना की एक टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स थिंकिंग जे असतं ते बाहेर 10 वर्ष थोडं पुढेच आहे. आणि आपल्या इथं पण आहे. म्हणजे नो डाऊट ते बेस्ट कॉलेजेस आहेत इंडियामध्ये. तर मग आपण ते शिकून म्हणजे त्याच्यामध्ये PhD पण करता येते. PhD पण करू शकतो. म्हणजे आर्किटेक्चर मध्ये PhD पण असतो. ते बारीक होऊन जातं अजून तुमचं जे फोकस असतं ते अजून कट डाऊन होत जातं आणि एका पॉइंटवर येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅचलर्स मध्ये तुम्ही आर्किटेक्चर इन जनरल एक्सप्लोर करता. मग मास्टर्स मध्ये फॉर एक्झाम्पल अर्बन डिझाईन आलं किंवा ट्रान्सपोर्टेशन डिझाईन आलं किंवा लँडस्केप डिझायनिंग आलं. इंटिरियर पण मास्टर्स करू शकतो नंतर तुम्ही जर तुम्हाला ते करायचं असेल तर. आणि मग PhD म्हणजे तुम्हाला नवीन मटेरियल बनवायचं आहे कुठला, म्हणजे ब्रिक्सच्या ऐवजी दुसरा कुठला मटेरियल, तर ते स्केल डाऊन होत जातं आणि त्या पॉइंटवर ते फोकस वाढतं असं. तर PhD पण आहे. काय म्हणजे तुम्हाला 4 वर्ष लागणार परत PhD ला, तर तुमच्याकडे तेवढं टाइम वगैरे असेल इन्व्हेस्ट करायला तर येस यू कॅन गो इट. पण हायर एज्युकेशनचा उपयोग आपण स्वतःच जसं आता सानिध्यने स्वतःची फॉर्म चालू केली तर त्याच्यासाठी जास्त होतं की जॉबसाठी जास्त होतं? असं काही नाही. म्हणजे डिपेंड्स पर्सनली. काहीही करू शकता तुम्ही. जॉब पण करू शकता किंवा खुद स्वतःच पण करू शकता. असं काय फर्म हे नाही काय. अच्छा. अजून माझा एक असा प्रश्न होता की आता AI आलं, मशीन लर्निंग आलं, त्याच्यानंतर ChatGPT, फायनान्स मध्ये क्रिप्टोकरन्सी, असं ते बज वर्ड्स आहेत आत्ताचे. तर तुमच्या ह्याच्यामध्ये असं काय नवीन आहे आणि तुम्हाला असं वाटतं की अपडेट राहण्यासाठी तुम्हाला ते शिकणं गरजेचं आहे, अशा कुठल्या गोष्टी आल्यात आता? म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे तुम्ही म्हणताय ते सगळ्याच फील्ड्स मध्ये आलेलं आहे. आर्किटेक्चर मध्ये पण आलेलं आहे आणि खूप खूप जास्ती आलेलं आहे.
तर ह्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे चॅट जीपीटी आता सगळ्यात कॉमन ते आहे. त्याच्यावर तुम्ही एक कुठलंही प्रॉम्प्ट टाकलं ना तर तुम्हाला एक बिल्डिंगचं एलिव्हेशन पण देऊ शकतो किंवा काही पण ऍट दी एंड तो एक फक्त फोटो आहे. ते तुम्ही फोटोवरून डायरेक्ट पूर्ण बिल्डिंग बनवू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टार्टिंग पॉइंट भेटू शकतो ते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते ड्रॉइंग्स वगैरे ते तुम्हालाच करायला लागणार. नो डाऊट AI आलेलंच आहे आर्किटेक्चर फील्डमध्ये. चॅट जीपीटी आहे, मिड जर्नी म्हणून आहे, ते रेंडरिंग साठी युज होतो. मग मशीन लर्निंग पण आहे खूप. म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये पण हे सगळं आहेच, AI, मशीन लर्निंग, आर्किटेक्चर. हो, म्हणजे एक स्मॉल स्केलवर नाही आहेत, पण मी बाहेर बघितलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते किती पुढे गेलेलं आहे. हो, आपल्या इथं म्हणजे 10% यूज करत असेल लोक, की म्हणजे ते पण एकदम बेसिक लेवलवर. पण बाहेर मशीन लर्निंग म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे 100 फ्लोर प्लॅन्स आहेत ते तुम्ही ते कम्प्युटरला शिकवू शकतो. मशीन लर्निंग जे आहे ते फ्लोर प्लॅन स्टडी करणार ते मशीन, आणि तुम्हाला जे फक्त प्रॉम्प्ट टाकून तुम्हाला एक नवीन फ्लोर प्लॅन तो जनरेट करून देणार. या लेवल वरपर्यंत आर्किटेक्चर मध्ये हे आलेलं आहे. तुम्हाला ते तुमच्या या अकॅडमिक बाकी या गोष्टींबरोबर हे पण आता शिकणं सगळं. हो, म्हणजे बॅचलर्स मध्ये एवढं नाही, म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही काम करताल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं शिकणं. हो, पण शिकणे गरजेचं आहे, पण ते खूप हाय लेवल झालं. म्हणजे जसं मी म्हणतो ते खूप हाय लेवल झालं. तुम्हाला जर नॉर्मल बिल्डिंग बनवायची असेल तर ते शिकायचं काय गरज नाही एवढं. पण तुम्हाला जर इंटरेस्ट साठी जायचं असेल ते, आणि PhD किंवा करिअर म्हणजे तुम्हाला जर कसं म्हणतात रिसर्च बेस्ड आर्किटेक्चर फील्ड चूज करायचं असेल तर ते तर आहेच आहे. म्हणजे नो डाऊट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलंच आहे ह्याच्यात. आणि आता असं पण आहे की खूप मशीन्स वगैरे पण आहेत जे बिल्डिंगचं क्रॅक्स वगैरे पण डिटेक्ट करू शकतात. तर ते पण उपयोगाचं झालं, पण ते इंडियामध्ये खूप कमी उपयोगाचं आहे, कारण ते फायनान्शियली स्टेबल नाहीये. मग असं झालं. पण ते हळूहळू हो ते येणारच आहे नंतर. नो डाऊट ते येणारच आहे, हळूहळू येणारच आहे. म्हणजे रोड्सवर जे क्रॅक वगैरे असतात ते पण स्कॅन करून त्याची स्टडी करू शकतात की ते क्रॅक कशामुळे झालं आणि किती डीप झालं. तर म्हणजे खूप खूप डीप आहे ते. म्हणजे शिकायला तेवढं थोडं. म्हणजे काय काय शिकणार तुम्ही. माझं अजून एक शेवटचा प्रश्न म्हणू शकतो आपण की दोघांसाठी पण, इफ गिव्हन अ चान्स आणि तुम्हाला पुन्हा 10th मध्ये बसायला मिळालं आणि तुम्हाला चूज करायला मिळालं की कुठल्या फील्डमध्ये जायचं, तर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाल? नाही, म्हणजे माझं 8th पासूनच बेसिकली फायनल होतं, तर मी परत जर 10th मध्ये गेलो तर आर्किटेक्चरच करणार. फक्त मी थोडं कोडिंग आणि हे पहिलेपासनं राहणार, म्हणजे ते स्टडी करत राहणार. कारण आर्किटेक्चर नंतर एक 10-15 वर्षानंतर त्याच्यात पण कोडिंग येणारच आहे. यात पण कोडिंग फक्त मी आर्किटेक्चरच केलं असतं, फक्त एक थोडं बेटर वे आर्किटेक्चर केलं असतं मी. म्हणजे कदाचित कोडिंग पहिल्यापासून शिकला असता. म्हणजे ते जे फ्युचर, कारण मला माहित नव्हतं काय, म्हणजे तेवढं एक्सपोजरच नव्हतं. आता जर परत जर गेलो मी 10th मध्ये तर जेवढं एक्सपोजर आता आहे ते जर बाय एनी चान्स कसं तरी मला तेव्हा भेटलं असतं तर खूप डिफरंट वेनी आर्किटेक्चर केलं असतं मी. अच्छा, पण फील्ड आवडतंय. हो, मला फील्ड पर्सनली आवडतं. येस, इंटरेस्ट असल्याशिवाय करू नाही शकत. सानिध्य तुझं काय? नाही, मला पण असं आर्किटेक्चर आवडतं, बट आता मी माझं तर नाही सांगू शकणार की मी काय केलं असतं. पण मी कोणाला असं आउटराईट डिरेक्टली सजेस्ट करत नाही की तुम्ही आर्किटेक्चर घ्यावं करून. म्हणजे इफ कोणीतरी स्वतः जेन्युनली डिटर्मिन्ड असेल, त्याला माहिती असेल पुढचे लाईफचे आउटकम्स काय आहेत, तर वेगळी गोष्ट आहे. पण मी स्वतःहून सजेस्ट करत नाही, बिकॉज इट्स ऍक्च्युअली अ हार्ड फील्ड. आर्किटेक्चर इज व्हेरी हार्ड. सोपं नाहीये, म्हणजे स्टेबल होणं सोपं नाही, आणि स्लो पण फील्ड आहे. म्हणजे तुम्ही ऑन पेपर तुमच्याकडे 50 मजल्याची बिल्डिंग असेल, पण ती 50 मजल्याची बिल्डिंग होऊपर्यंत तुम्ही पण त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. तर तसं इट्स अ व्हेरी स्लो फील्ड. तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही 100% त्याच्यात नसणार,
तुम्हाला कायम कमीच वाटेल किंवा तुम्हाला कायम स्ट्रेसमध्येच जाईल तुमचा. अच्छा. तर इट्स नॉट की टाइम खूप इन्व्हेस्ट करावा लागतो क्रिएटिव्ह त्याच्यामध्ये. फील्ड मध्ये पण अजून ऑप्शन्स आहेत. तर इफ यू आर इन 10th अजून लोकांची तुम्ही बोलायला पाहिजे, अजून आर्किटेक्टशी त्यांचं प्रॉपरली की त्यांचं डे टू डे काय ते समजून घेणं इज मोर इम्पॉर्टंट दॅन त्यांचा आउटकम काय. म्हणजे ते दिवसभरात करतात काय ते जाणून घेणं अधिक गरजेचं आहे की बाबा माझं रोजचं काम काय ते कळायला असेल आणि ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घेणं सेन्स करेल रादर दॅन की बाबा म्हणजे समजून उमजून आपण त्या फील्ड मध्ये जायला पाहिजे. हो असं. हा. तर आर्किटेक्चर म्हणजे तसं आहे. मे बी कोणाला जायचं पण असेल तर तुम्ही आधीच एक मे बी छोटी इंटर्नशिप करू शकता. तर तुम्हाला कळेल की काय आहे. म्हणजे इफ गिव्हन अ चान्स आय वुड हॅव मी 6 महिने हे पण ट्राय केलं असतं, 6 महिने इंजिनिअरिंग केलं असतं आणि मग मी बघितलं असतं की काय आवडतं. तर दॅट इज मे बी. आणि आताच्या जनरेशनला तेवढं आहे की ते अजून लोकांना बोलू शकतात, विचारून जाऊ शकतात, सगळं त्यांना ते लोक शोधू शकतात अजून इन्फॉर्मेशन टू टेक अ बेटर डिसिजन. तर ते आहे पॉसिबल. तर आय वुड सजेस्ट की इट्स नॉट समथिंग की मी डायरेक्टली सांगू शकतो की नाही तुम्ही बिंदास करा. आय विल सजेस्ट देम की तुम्ही थोडा वेळ घेऊन मग डिसिजन घ्या. मला परवा दिवशी बोलताना असं एक आता आठवलं म्हणून की परवा दिवशी बोलताना आपलं असं की जर तुम्ही आर्किटेक्चर केलेलं असेल तर तुम्हाला कुठलं पण डिझायनिंग जे आहे तर ते इझी जातं. राईट. तर त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही नंतर तुम्हाला वाटलं की नाही बिल्डिंग मध्ये नाही आपलं जमत आहे तर तुम्ही मग नंतर दुसऱ्या कुठल्या डिझायनिंग मध्ये पटकन जाऊ शकता. त्याचा पण आहे मार्ग काही. हो. तर आम्हाला ऍक्च्युली कॉलेजमध्ये आम्हाला डायग्राम दाखवतात की मला माहिती नाही पेंड्युलम जो क्लॉक असतो ना, पेंड्युलमला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. लंबक. तर असं समजा की लंबक मध्ये आर्किटेक्चर मध्ये पण तो लंबक कुठूनही कुठपर्यंत जाऊ शकतो. तर एका याचला इंटिरियर्स होऊ शकतं, एका मग तुम्ही फर्निचर डिझाईन करू शकता, तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करू शकता, तुम्ही UI UX अशा. तर एकदा तुम्ही डिझाईनचे फाउंडेशन शिकला, जसं मेहुल म्हणाला की जे आधीचे 3 वर्ष असतात ते पण तुम्ही घेऊन समजा तुम्हाला नंतर तरी पण वाटलं की बाबा बिल्डिंग मध्ये नाहीये मला हे मी डिझाईनचे स्किल्स कुठे घेऊ जाऊ शकतो. तर तो त्याचा फायदा तुम्ही कुठे करू शकता पोस्ट आर्किटेक्चर ऑल्सो. ते डिझाईनचे स्किल्स सगळीकडे कामाला येतात. म्हणजे देर आर मेनी पीपल जे मास्टर्स सॉफ्टवेअर मध्ये करतात UI UX मध्ये. तर ती पण त्यांचं एक पाथ होतं की मग ते पण स्वतः ते मग ऍप्लिकेशन्स बनवतात, म्हणजे आपल्या फोनचे ऍप्स वगैरे त्याच्यात पण जाऊ शकतात. अँड देन देयर इज महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला एकदा तुम्ही आर्किटेक्चर केलं तर छानच आहे, तुम्ही बिल्डिंग मध्ये करत असाल पण नाही तर तुम्ही दुसरे डिझाईन घेऊ शकता. तर तुम्ही ते बेसिक एवढं चांगलं शिकलेलं आहे, तुमचा बेस तयार झालाय आणि तुमची क्रिएटिव्हिटी आहे तर तुम्ही क्रिएटिव्ह कुठल्या पण फील्ड मध्ये नंतर वाटलं तुम्हाला तर तुम्ही जाऊ शकता. ही मोठी गोष्ट आहे. तुमचा मला मराठीत कसं म्हणतात नाही तुमचा डोळा तयार होतो. म्हणजे करेक्ट की तुम्ही तयार असता, तुम्ही मग काही करू शकता बिकॉज तुम्ही हार्डर वाला ऑप्शन हे घेतलेलं आहे ऑलरेडी. आता मग तुम्ही अजून कुठेही मग पुढे जाऊ शकता. येस. तर तुम्हाला अजून काही प्रेक्षकांना सांगायचं आहे? नाही असं काय नाही, फक्त तेच जसं सानिध्याने सांगितलं की चूज युअर फील्ड वाईजली. मेहुल आणि सानिध्य तुम्ही इथं आलात एवढा टाइम देऊन आणि एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि नक्कीच मुलांना त्याचा उपयोग होईल. तर पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.